नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नाशिक येथे IT पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आडगाव शिवारातील 335 एकर जागेवरती हा प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी वास्तू विशारदाची नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दिली। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती झालेल्या जाहीर सभेमध्ये फडणवीस यांनी नाशिककरांना IT पार्कचं आश्वासन दिलं होतं। नाशिकसाठी भरीव सिंहस्थ निधी देण्याची देखील घोषणा त्यांनी केली होती। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांनी औचित्याच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान नाशिककरांना दिलेल्या घोषणेची आठवण करून सरकारला दिली होती। या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी आमदार हिरेंच्या मागणीची दखल घेत IT पार्कचा उल्लेख केला। नाशिकमध्ये आडगाव शिवारामध्ये 335 एकर जागेवर प्रस्तावित असून या ठिकाणी वास्तू विशारदाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधिमंडळामध्ये दिली। तसेच नाशिकमध्ये अद्ययावत IT पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली। त्यामुळे आता नाशिकच्या IT पार्कला चालना मिळण्याची जास्त शक्यता आहे। तत्कालीन महापौर सुरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आडगाव शिवारामध्ये 10 एकर जागेवरती IT पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। कुलकर्णी यांनी जवळपास 335 एकर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। तत्कालीन केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नाशिकमध्ये IT कॉन्क्लेव्ह 2022ला हजेरी लावून IT पार्कसाठी निधी तसेच मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्यानंतर IT पार्कचा मुद्दा बाजूला पडला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये IT पार्क चर्चेत येऊन सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेत आल्यानंतर IT पार्क उभारण्याचं आश्वासन दिलं होतं। तर अशा पद्धतीनं आता नाशिककरांसाठी ही फारच आनंदाची बातमी आहे की नाशिकमध्येच आता IT पार्क सुरू होतोय। त्यामुळे आता पुण्या मुंबईला ITच्या कंपन्यांसाठी काम करायला जाण्याची गरज नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।